आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता दिसू लागलेला आहे। रत्नागिरीमध्ये गॅस वितरणावर याचा परिणाम स्पष्टपणे जाणवताना आपल्याला पाहायला मिळतोय। जे कमर्शियल सिलेंडर आहेत ते पूर्णतः बंद झालेले आहेत, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मात्र घरगुती गॅस जे आहे ते आता मिळत असले तरी ग्राहकांची मोठी रांग या गॅस एजन्सीच्या बाहेर लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण रत्नागिरीतल्या शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर आहोत आणि सकाळपासूनच या ठिकाणी गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची सिलेंडर नेण्यासाठी जी आहे ती रांग लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आता 25 दिवसाचा सिलेंडर हा 45 दिवसानंतर मिळणार असल्यानं नागरिक जे आहेत ते पॅनिक झालेलं चित्र पाहायला मिळतंय। आपल्यासोबत इथे गॅस एजन्सीचे मॅनेजर आहेत। मला सांगा, 25 दिवसाचा सिलेंडर आता 45 दिवसांनी मिळणार आहे, काय नेमकं? आजपासूनच झालंय ते। कालपर्यंत आमच्याकडे 25 दिवसाचं होतं। आज सिस्टीममध्ये 45 दिवसाचं इंटरवल पडलेलं आहे। त्याच्यामुळे डिलिव्हरी घेतल्यापासून 45 दिवसांनी आपल्याला गॅसचं बुकिंग होणार आहे आणि बुकिंग नंतर परत डिलिव्हरी होणार, मतलब इंटरवल जो 45 दिवसाचा ठेवलेला आहे। शासनाकडून वगैरे काही परिपत्रक किंवा काही सूचना वगैरे आलेल्या आहेत? नाही, शासनाकडून अजून काही परिपत्रक आलेलं नाही। HPCL कंपनी आता GR काढते, आम्हाला जे GR आला त्याने तुम्हाला त्याचा प्रत देऊ। सध्याची काय परिस्थिती आहे रत्नागिरीतली की ग्राहकांना पुरवठा व्यवस्थित होतोय का? हो, सध्या माझ्याकडे सिलेंडरचा पुरवठा व्यवस्थित आहे। रोजचे माझ्याकडे 2000 सिलेंडर येतात। फक्त बुकिंग वाढतंय, कारण जे माझ्याकडे नेहमी 1000-1200 बुकिंग असतं ते आता 2200-2700 पर्यंत बुकिंग जायला लागले। बुकिंग वाढल्यामुळे आपल्याकडे वितरणावर परिणाम होतोय। जास्तीत जास्त पॅनिक होऊन लोकांनी बुकिंग केलं। जास्तीत जास्त पॅनिक होऊन जे आहे ते लोकांनी बुकिंग केलेलं आहे। आपण याच गॅस एजन्सीच्या बाहेर आहोत। आपण आतमध्ये जाऊन नक्की काय प्रकार आहे तो पाहणार आहोत। आपण बघताय की या ठिकाणी बुकिंग जे आहे ते सुरू आहे आणि ग्राहक जे आहे ते काउंटरवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत। ताई, तुम्ही बुकिंगसाठी आलेले आहात। आता 25 दिवसाचं जे बुकिंग होतं ते आता 45 दिवसावरती झालेलं, काय नेमकी प्रतिक्रिया असेल? एवढं की आम्हाला लवकर गॅस भेटावा। काय सांगाल? त्याची लाईन मध्ये उभी नको राहायला, बस लहान मुलं आहेत, घरी त्रास पण होतो। तर तेवढं नाहीच व्हायला पाहिजे। खरं म्हणजे जो पहिला प्रमाणे होता तसंच चालायला पाहिजे। सिलेंडर जो आहे तो तात्काळ मिळावा, म्हणजे 25 दिवसा सिलेंडर तो 45 दिवसावर मिळतोय, तो मिळू नये, आम्हाला वेळेत सिलेंडर मिळावा। रत्नागिरीमध्ये सध्या घरगुती गॅस आहेत त्याचा पुरवठा सुरू आहे। ग्राहक पॅनिक झालेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रांग जी आहे ती या गॅस एजन्सीच्या बाहेर आपल्याला लागल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। अमोल कले, साम TV, रत्नागिरी।